गावी आल्यावरचा आमचा दुसरा दिवस अगदी शांत आणि छान गेला. सकाळी थोडं लवकरच उठले, कारण आज आमच्याकडे पाहुणे येणार होते. गावी आलो की नातेवाईक भेटायला येतात, गप्पा होतात. त्याची मजा वेगळीच असते. सकाळपासूनच त्यांच्या जेवणाची तयारी सुरू केली. स्वयंपाक करता करता घरात सगळीकडे छान गडबड सुरू होती. थोड्याच वेळात ते भेटायला आले. खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे गप्पा, अशा जुन्या आठवणींमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. गावाकडचं जेवण आणि सगळ्यांसमोर बसून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जेवण झाल्यावर त्यांना परत जायचे होते, म्हणून आम्ही त्यांना एसटी पर्यंत सोडायला गेलो. त्यांना सोडून परत येताना वाटेत मोठं फणसाचं झाड दिसलं. शर्विलने कदाचित पहिल्यांदाच इतक्या जवळून फणसाचं झाड पाहिलं होतं. त्याला खूप कुतूहल वाटत होतं. मग त्याला फणस कसा लागतो, झाड कसं असतं सगळं दाखवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही छान वाटलं. तिथून मग आम्ही घरी गेलो. थोडी विश्रांती घेतली. गावाकडच्या शांत वातावरणात दुपारची झोप म्हणजे अगदी सुखच. संध्याकाळी उठल्यावर गरमागरम चहा घेतला आणि मग नदीकडे फेरफटका मारायला निघालो. नदीकाठी हवाही छान होती. शांत पाणी, आजूबाजूची हिरवळ आणि निवांत वेळ. मन खूप प्रसन्न झालं. खूप छान वाटलं. थोड्या वेळाने तिथे फिरून तो सुंदर क्षण मनात साठवून आम्ही घरी परत निघून आलो. असा हा आमचा गावचा दुसरा दिवस अगदी छोट्या छोट्या सुंदर क्षणांनी भरलेला होता. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.